नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी बोलणारी नदी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लीलाला कसली हौस होती? उत्तर, लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. आ. लीलाला काय खायचे होते? उत्तर, लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. ई. नदीबाई कोणापेक्षा मोठी होती? उत्तर, नदीबाई माईपेक्षा मोठी होती. ई. आईने पेढ्यांचा डब्बा कुठे ठेवला होता? उत्तर, आईने पेढ्यांचा डब्बा शिकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता. उ. पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर, पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. अ. तुम्हाला काय खावेसे वाटते? उत्तर, मला चकली खावीशी वाटते. आ. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उत्तर, घरातील मोठी माणसे उघड्यावरचे पदार्थ तसेच अतिथंड पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात. ई. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर, मला कंटाळा आल्यावर मला खेळायला बाहेर जावेसे वाटते. प्रश्न तिसरा, 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. उत्तर, 2 अक्षरी शब्द पळा, माळा, मळा, फळा. 3 अक्षरी शब्द कंटाळा, आवळा, सावळा, कावळा. 4 अक्षरी शब्द खुळखुळा, घळाघळा. प्रश्न चौथा, कोण कोणाला म्हणाले? अ. नको बुडवू शाळा. उत्तर, असे ताई, आई आणि माई लीलाला म्हणाले. आ. काय खाऊ आणलास? उत्तर, असे लीला भोला मामाला म्हणाली. ई. तू बदामी पेढे नदीत टाकलेस. उत्तर, असे आईनी लीलाला म्हणाली. ई. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? उत्तर, असे माई लीलाला म्हणाली. प्रश्न पाचवा, खालील शब्दांचे अनेक वचन करा. अ.
डब्बा उत्तर डब्बे. आ बैल उत्तर बैल. ई नदी उत्तर नद्या. ई डोळा उत्तर डोळे. उ दिवस उत्तर दिवस. उ पेढा उत्तर पेढे. प्रश्न 6वा लीला प्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? उत्तर नदीबाई, आम्ही तुझे ऋणी आहोत. तू आम्हाला निस्वार्थीपणे तुझी अनमोल पाणी आम्हाला देतेस. तुझ्या पाण्यामुळेच आम्ही आमचे जीवन सुखाने जगत आहोत. या पृथ्वीवरील सजीव सृष्टीही तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे. हे नदीबाई, आमच्या जीवनात तुझे आईचे स्थान आहे. तुझे खूप खूप आभार. प्रश्न 7वा या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. वावर म्हणजे शेत. सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. वावर म्हणजे वर्दळ, ये-जा. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्य लिहा. उत्तर राजूची मान अचानक दुखू लागली. मान शरीराचा भाग. वर्गाच्या वर्ग प्रमुखाला सर्वात पुढे बसण्याचा मान मिळतो. मान सन्मान, मोठेपणा. माणसाला 2 कर असतात. कर हात. तुझे नाव काय आहे? नाव व्यक्तीची ओळख. नाव समुद्रात फिरत होती. नाव होडी. घराच्या भिंतीवर राजूला कोळी दिसला. कोळी. एक कीटक. कोळी लोक समुद्राची पूजा करतात. कोळी. मासे पकडणारे लोक. राजीवला पावसात भिजल्याने ताप आला होता. ताप. अंग गरम होणे. रात्री डासांचा खूप ताप. ताप चा अर्थ त्रास. धन्यवाद.